अंबड पोलीस ठाण्याचे अंमलदार मयूर पवार यांना पाथर्डी फाटा परिसरात मोटारसायकलवरून फिरणारे 2 संशयित इसम दिसून आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला व सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंदर सिंग राजपूत यांना तात्काळ घटनेची माहिती दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी तातडीने गुन्हे शोध पथकास सूचना देऊन अतिरिक्त मनुष्यबळ घटनास्थळी पाठविले। संशयितांना पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गाने पळ काढला। तब्बल 30 किलोमीटर चोर पोलिसाचा खेळ चालला, पण कानून के हात लंबे होते है हा डायलॉग आपण नेहमीच ऐकतो। हाच विश्वास कायम ठेवत पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पोळकर व अंमलदार मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव, सचिन करंजे अशांनी सुमारे 30 किमी पाठलाग करून ओझर येथील उड्डाणपुलावर आरोपी नामे अमजद अली अकबर अली बेग वय 47 व फय्याज इम्तियाज अन्सारी वय 28 राहणार भिवंडी या दोघांना घेरून ताब्यात घेतले, ज्यामध्ये त्यांच्याकडून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामधील 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे। हे दोन्ही आरोपी हे पोलीस असल्याची बतावणीकडून चोरी करण्यात सराईत असून त्यांच्याकडून 2023 पासून आतापर्यंत दाखल असलेले एकूण 58 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत। त्यापैकी नाशिक शहरातील 42, नाशिक ग्रामीण येथील 10, धुळे शहर 5 व कर्नाटक राज्य 1 गुन्हा समाविष्ट आहे। आतापर्यंत एकूण 10 गुन्ह्यातील सुमारे 30 लाख रुपये किमतीचे एकूण 201 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने नाशिक पोलिसांनी जप्त केले असून दिनांक 29 जून 2024 रोजी बेटगेरी पोलीस स्टेशन कर्नाटक येथे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून आरोपी हे फरार असल्याची देखील माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली आहे। आपल्याकडे रेग्युलर पेट्रोलिंग जेव्हा सुरू होती तेव्हा त्यांना पर्सनली म्हणजे आता हा कदाचित योगायोगाचा भाग असेल आणि प्लस इन्फॉर्मेशनही मिळाली हा विषय आहे, परंतु त्यांना त्यातलाच त्या सीसीटीव्ही फुटेजवरून जो त्यांना ज्ञात होता असा एक व्यक्ती त्यात आहे असं त्यांना दिसलं आणि त्याच्यावरून जेव्हा त्या ह्याचा पाठलाग त्यांनी सुरू केला, त्यांनी ऑलरेडी लगेच इन्फॉर्मेशन पास केली आमचे इन्चार्ज जे कामवरचे रजपूत साहेब त्यांना, आणि रजपूत साहेबांनी ऑब्व्हियसली सगळं कोऑर्डिनेट केलं। ते कसं केलं हे त्यांच्याकडून आपण ऐका, तुम्हाला जरा थोडंसं फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्याच्यावर मिळेल, फक्त ब्रीफ मध्ये आपल्याला सगळं आउटपुट देतो आणि त्याच्यानंतर मग त्यांचा आम्ही पाठलाग केला। पाठलाग करत असताना पूर्ण आमची डीबी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते। अगदी तो सिनियर स्टाईल पाठलाग मध्ये राहतच नाही, तसा साधारणपणे 30 किलोमीटर पर्यंत पाठलाग होता आणि मी आता तेवढंच सांगतो की त्यांच्या गाडीचा स्पीड ऑलमोस्ट 100-120 अशा साधारण स्पीड होता। ती गाडी जी आहे ती हाय एंडच्या गाड्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्या गाड्या पुढे जात असताना आमच्या मोटरसायकलवरती आमच्या त्यांचा पाठलाग करून त्यांचं लोकेशन जे आहे जे लाईव्ह लोकेशन ते आमच्या टीमला देत होते आणि नंतर मग आमच्या बाकीच्या लोकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी त्यांना थोडंसं आपल्या हद्दीच्या बाहेर इंटरसेप्ट करून तिथे त्यांच्याकडनं त्यांना पहिलं तर पकडलं। त्यातले म्हणजे जे 2 तुम्हाला मगाशी नावं सांगितली ते 2 त्या ठिकाणी आरोपी पकडले गेले आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्यानंतर मग डिटेल इंट्रोगेशन मध्ये त्यांच्याकडून एकूण हे फर्दर पुढच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। प्रथमदर्शनी आता एकूण आपण 58 गुन्ह्यांची उकल करण्यात यशस्वी ठरलो। मग आपल्याकडे 58 त्यातले नाशिक शहरातले त्यातले 42 आहेत, नाशिक ग्रामीणचे 10 आहेत, धुळ्याचे 5 आहेत आणि एक कर्नाटक स्टेट मधला एक गुन्हा। तर ह्या आरोपींनी कर्नाटकमध्ये पण गुन्हा केला आणि एक पूर्ण गावाची हा कर्नाटक मधला गुन्हा आहे। हा गुन्हा करत असताना त्यांनी तिथल्या जे आपले पोलीस अधिकारी किंवा अंमलदार होते त्यांच्यावर पण अटॅक केला होता, त्यामुळे त्यांच्यावरती रिटॅलिएशन केलेला तो देखील त्याच्यामध्ये आहे। तसाच त्याच्यावर 353 आपण गुन्हा म्हणतो त्याचा देखील गुन्हा त्यांच्यावरती होता। अशा पद्धतीने एकंदरीतच सिनियर स्टाईल आपला पाठलाग करून त्यांना अटक केलेली आहे आणि असे एकूण 58 गुन्हे आपले उघडकीस आणले। त्यांना ऍज ऑफ नाऊ एकूण 10 गुन्ह्यातला मिळून एकूण 201 ग्रॅम म्हणजे जवळपास 20 तोळे म्हटलं तरी हरकत नाही, 20 तोळ्याचा मुद्देमाल आतापर्यंत त्यांच्यामध्ये सीज करण्यात आलेला आहे, ज्याची की मार्केट व्हॅल्यू आहे जवळपास 30 लाखाचा अंदाजे सांगते। आता एकूण 30 लाख किमतीचा मुद्देमाल आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मयूर पवार हे मागील 2 वर्षाच्या जुन्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा बाराईकेने अभ्यास करत बतावणी करणाऱ्या टोळीच्या बेतात असून त्याची ओळख पटवत त्यातील हेच 2 आरोपी असल्याचे समोर आले। यातील इतर आरोपींची देखील ओळख पटली असून पोलीस लवकरच त्यांचा देखील शोध लावतील असा विश्वास यावेळी वरिष्ठांकडून व्यक्त करण्यात आला। या संपूर्ण कारवाईमध्ये मयूर पवार यांचा मोठा संघर्ष असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बारी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंदर सिंग राजपूत व अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कौतुक करत सन्मानपत्र देण्यात आले। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।